सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून, इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मून। आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मी करणार आहे, मिसेस मानसी चिंदरकरांची सून। तर मंडळी, आजचा कार्यक्रम आहे कोणता? आजचा कार्यक्रम आहे एकदम खास। आजचा कार्यक्रम आहे एकदम खास कारण 16 डिसेंबरला पद्माकर उर्फ बाळा आणि धामापूरकरांची शोभा हिने केला पूर्ण प्रवास 50 वर्षाचा। आज हा सुवर्ण महोत्सवी दिवस साजरा करण्यासाठी आम्ही चिंदरकर कुटुंबियांनी हा सोहळा केला आहे, या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे आणि संपूर्ण चिंदरकर कुटुंबियांच्या वतीने मी तुम्हाचे हार्दिक स्वागत करते। मी आई आणि पप्पांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावर यावं। मी आता आई आणि पप्पांना विनंती करते की त्यांनी गणेश मूर्तीचे पूजन करावे। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे राजा आणि राणी यांच्या लग्नाची। ही गोष्ट ऐकताना मी तुम्हाला काही प्रश्न पण विचारेन आणि त्याचं जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला त्याचं बक्षीसही मिळेल। मग तयार आहात ना सगळे? पूर्वीच्या काळी लग्न जमणे म्हणजे कोणाच्या तरी लग्नामध्ये मुलगी शोधायची मोहीम असायची। मुलीच्या लग्नामध्ये करवली, पाठराखीण यांच्याकडे लक्ष असायचे विवाह इच्छुक मुलांचे। तर असेच एक लग्न जमले चिंदरकरांचा बाळा आणि धामापूरकरांची कन्या हिचे। मला कोणी सांगू शकेल का की हे लग्न कोणी जमवले अथवा कोणत्या कार्यक्रमात जमले? काही कोणाला क्ल्यू आहे का याचा? अंबाजी गव्हाणकरांकडे एका कार्यक्रमामध्ये आमचे सुनील भाऊजी आणि सुवर्णाताई यांचे वडील म्हणजेच आमचे शिरोडकर काका आणि नली आत्या यांनी आईंना प्रथम एका कार्यक्रमात पाहिले आणि मग त्यांनी आमच्या आजोबांना पप्पांसाठी हे स्थळ सुचवले। तर आणि असं झालं त्यांचा सगळा कार्यक्रम लग्नाचा जमवण्याचा आणि मग सुरू झाली आई आणि पप्पा यांच्या संसाराची सोनेरी कहाणी, लग्नाच्या 50शीच्या गोड गोड आठवणी। मंडळी, हे गाणं तर सगळ्यांना माहितीच आहे आणि ह्यातली होणार सून मी त्या घरची या नावाची मराठी कार्यक्रम सुद्धा सगळ्यांनी भरपूरच बघितला आहे। तर आता मला सांगा की या कार्यक्रमात सुनेची भूमिका ज्या पात्राने साकारली त्या अभिनेत्रीचं नाव काय होतं?
एकदम बरोबर. थँक्यू. पूर्वीच्या काळी कुटुंब मोठी, एकेका जोडप्याची 7-8 मुलं होती आणि त्याच्यामध्ये जर मोठ्या ताईचं लग्न ठरलं तर जी काही लहान मंडळी भाऊ बहीण मंडळी असत तेव्हा त्यांच्या घरामध्ये लग्नाच्या तयारी करताना त्यांची चंगळच असायची. तर आता आपण ऐकूया आपल्या मामांकडून त्यांची त्यावेळीची आठवण. कोण येतंय पुढे? संदीप मामा. या पुढे या. कृपया 2 शब्द सांग. आला ना. त्या ताईच्या लग्नाच्या वेळी तर मी जवळजवळ 4.5 पावणे 5 वर्षाचा होतो. मला काही आठवत नाही काही गोष्ट, पण एवढं सांगणं की लग्नानंतर वाटतं मी सतवायला धेडा म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो, पहिली गोष्ट म्हणजे. आणि दुसरी गोष्ट तसं बघायला गेल्यानंतर त्यावेळी ते मी बघितलं नाही लग्न, पण त्याच्यापेक्षा छान वाटतं. आता माझं ते स्वप्न होतं म्हणजे ते बघितलं नव्हतं ते मी आता बघितलं आहे. ओके. सेकंड थिंग आहे की माझे भाचे समजा आता तर भाचे आहेत ज्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला त्याच्यासाठी खरोखर छान झालं. आणि त्याला जोड म्हणून म्हणजे सून तिनेही सपोर्ट छान केलेला आणि ती खरोखरच छान म्हणजे महेशला छान सपोर्ट केला तिने. जसं आयुष्यामध्ये अपडाऊन असतात पण त्या सीमाने छान त्याला सपोर्ट करून आज इथपर्यंत आणलेलं आहे. दुसरी गोष्ट ही 50शी झाली आहे तर आम्ही वाट बघतो की 60वा पण बर्थडे तिने करावा आणि आय थिंक सो मीच करेलच. बरं ना, असं आहे. धन्यवाद. आणि भाऊजी ताई तुम्हाला पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फुलांच्या बांधून माळा, फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी, गोड गोजिरी लाज लाजरी, ताई तू होणार नवरी. लग्न जमले की घरात अगदी आनंदाचं वातावरण असतं. तर मंडळी, आत्ताच आपण हे सुंदर गाणं ऐकलं. हे गाणं विनोदी कलाकार भरत जाधव यांनी ज्या नाटकामध्ये सादर केलं होतं त्या नाटकाचं नाव कोणी सांगू शकेल का? बरोबर, गिफ्ट प्लीज. मुलीच्या घरी लग्न जमले की पहिली सुरुवात होते ती रुखवत तयार करायची. आणि मग त्यावेळी घरी मुलीच्या बहिणी, मुलीच्या मैत्रिणी ह्या सगळ्या रुखवत तयार करायच्या तयारीला लागतात. असंच आईंची आमच्या बालमैत्रीण आणि पाठ राखीण अंजना मावशी इथे आपल्या सोबत आहेत. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या काही आठवणी इथे सांगाव्यात. या टायमावर आली होती. आधीपासून हीच होती पाठराखीण म्हणून. पाठराखीण म्हणून गेले होते. पाठराखीण मी होते तिच्या. नंतर बघ काय गेलं आपल्या घरी संसार. चालू हिरवा पात निमरवा वेणीची पेढी घाला साजणी बाई, येणार साजन माझा, गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्नांची माळा, साजणी बाई, येणार साजन माझा. मंगलाष्टकांसाठी थोडासा वेळ आहे, तोपर्यंत आपण एक छोटासा खेळ खेळायचा का? तर या खेळाचं नाव आहे झूठ बोले कौवा नहीं काटेगा. खेळायचं आपण. याच्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, पण या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्यायचं नाही आहे. जो कोणी बरोबर उत्तर देईल त्याला एक छोटीशी शिक्षा मिळेल. इथे बक्षीस मिळणार नाहीये. तर आपण एक ट्रायल घ्यायची का याची? कुत्रा कसा घुमतो? म्याव म्याव. बरोबर, व्हेरी स्मार्ट. कुत्रा म्याव म्याव करून बोलतो. तर ही एक फक्त ट्रायल होती. आता आपण प्रश्न सुरू करूया. वहिनी, आपण भाजी कुठून आणता?
आपण भाजी कुठून आणता? फिश मार्केट मध्ये. सही, व्हेरी स्मार्ट. सगळेच इथे मस्त स्मार्ट आहेत. आपलं संपूर्ण नाव काय? अर्चना कारेकर. एकदम सही. मामी, भारताची राजधानी कोणती? मला एक छोटीशी शिक्षा मिळणार. आता तुम्ही एक उखाणा घ्यायचा. नाही, शिक्षा आहे. एक छोटासा उखाणा. पटकन एक छोटासा. पटकन घ्या. हे तर पूर्ण नाव सांगा. चला मामांचं. अविनाश शंकर धामापूरकर. मामांचं नाव आहे अविनाश शंकर धामापूरकर. मामा मात्र सध्या गायब आहेत. बहुतेक मामींना शोधायला गेलेत. आंब्याच्या झाडावर कोणतं फळ लागतं? काजू. मस्त. मोबाईल कसा चार्ज करणार? चार्ज गेला, पनिशमेंट, काही जोक सांगणार? एक गाणं गाते कोमल. बरं, कोमल डान्स करणार आहे पण थोड्या वेळाने. कार्यक्रम सुरू करूया मंगलाष्टकांचा. मी पाहुण्यांना विनंती करते की आई आणि पप्पांच्या वतीने काही जणांनी मंचावर यावे मंगलाष्टकांसाठी. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धितं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणि देवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं मोचनं ग्रामो रांझण संस्थितं गणपतिं पूर्यात् सदा मंगलम्. शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया धर्मवती वेदिका क्षिप्रा वेदवती महासुरनदी ख्यातातया गंडकी पूर्णा पूर्ण जलसमुद्र सरिता पूर्यात् सदा मंगलम्. शुभमंगल सावधान. आली लग्न घटी समीप नवरा येऊनिया वाघरा गृहोके मधुपर्क पूजन करा अल्पपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करता दोघे करावी उभी वासंती बहुबलबला न करणे पूर्यात् सदा मंगलम्. शुभमंगल सावधान.
आपल्या सहभागासाठी धन्यवाद. मंचावरील सर्व मंडळींना मी विनंती करते की कृपया आपण आसनस्थ व्हावे. हे बसायला ठेवायला लागेल. ची चौका शोभा विवाह वेदीवर उभी राहिली आणि पद्माकर रावांना मंगलाष्टकाच्या मंत्रोच्चारात वरमाला घालून लाजा होमा भोवतीने सप्तपदी फिरताना मनगट बांधत चिंदरकरांच्या उंबरठ्यावरील माप ओलांडून गृहप्रवेश करती झाली आणि रेखा आणि पद्माकर राव यांच्या संसाराची मुहूर्तमेढ रोवली. आता लग्न तर लागलं, पण नाव तर घेतलंच नाही. काय मंडळी, बरोबर आहे ना? आता मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्या आई आणि पप्पांना विनंती करतेय की त्यांनी नाव घ्यावं. काय घालू? शंकराच्या पिंडीवर बेलवाते वाकून पद्माकरांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. हंड्यावर हंडे 7 हंडे रेखाचं नाव घेतो, आज आहे संडे. धन्यवाद. सबका मत्थे देवते निरांजनाचा वाती, दिव्या दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. दिव्या दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. 51 दिव्यांनी औक्षण करणार आहोत, तरी इथे सर्व उपस्थितांनी या हृदयंगम सोहळ्याचा लाभ घ्यावा. करू तिची प्रार्थना, करू तिची प्रार्थना. शुभं करोति म्हणा मुलानो, शुभं करोति म्हणा. शुभं करोति कल्याणं, शुभं करोति कल्याणं. वर्ष झाली, पण आता जमाना बदलला आहे. आताच्या प्रथेनुसार आणि नवीन पिढीच्या आवडीनुसार केक कापणे हा तर या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. काय बच्चे पार्टी, बरोबर आहे ना? नवरीला चांदण्याची सा
स्मरामि स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा केक कट करणार आहोत. मी उत्सव मूर्तींना विनंती करते की त्यांनी केकचे कटिंग करावे. या खुळ्या क्षणी वेळ लावतो जीवा तुझाच. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I want the world to know I'm happy as can be. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I want the world to know I'm happy as can be. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I want the world to know I'm happy as can be. मंडळी, विवाह म्हणजे कौटुंबिक नात्याची सुरुवात. सुखदुःख, बरे वाईट प्रसंग आणि प्रत्येक वेळी प्रसंगानुरूप निभावून नेणे म्हणजे संसार. या सोनेरी जोडप्यासाठी माझे 2 शब्द. सौ रेखाच्या साथीने संसाराची गाडी. सौ रेखाच्या साथीने संसाराची गाडी. गृहिणीची जबाबदारी नाती-गोती जोडी. तुटपुंजा पगारात काटकसरीने करी संसार. तुटपुंजा पगारात काटकसरीने करी संसार. 3 मुलांवर केले उत्तम संस्कार. संसाराच्या सारीपाटावर ऊन पावसाचा खेळ. संसाराच्या सारीपाटावर ऊन पावसाचा खेळ. आज साजरी करीत आहेत विवाहाची सुवर्ण वेळ. आम्ही सर्व कुटुंबीय मिळून केले तुमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे प्लॅनिंग. आम्ही सर्व कुटुंबीय मिळून केले तुमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनचे प्लॅनिंग. 50 वर्ष पूर्ण झाली. आता सुरू झाली सहजीवनाची नवी इनिंग. आनंदी निरोगी आयुष्य तुम्हा दोघांना मिळो हीच आहे आमची इच्छा. आनंदी निरोगी आयुष्य तुम्हा दोघांना मिळो हीच आहे आमची इच्छा. 50व्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल आई पप्पा तुम्हा दोघांनाही हार्दिक शुभेच्छा. अजून कोणाला आपलं मत किंवा काही 2 शब्द बोलायचे असतील तर त्यांनी कृपया मंचावर यावं. आदरणीय सौ रेखा आणि पद्माकर चेंदरकर यांना 50व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. मितहास्य आणि कष्टाळू व्यक्तिमत्व. मितहास्य आणि कष्टाळू व्यक्तिमत्व. आज लग्न वाढदिवस सोहळा. स्वाती सीमाची बहीण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते तुमचे. रेखाताई आणि बाबा तुमचे जीवन म्हणजे. रेखाताई आणि बाबा तुमचे जीवन म्हणजे सोपी सुलभ भाषा. सोपी सुलभ भाषा. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे हसत स्वागत करण्यात तुमचा आहे हातखंडा. घरी येणाऱ्या पाहुण्यांचे हसत स्वागत करण्यात तुमचा आहे हातखंडा. रेखाताई तुम्ही छान सुगरण. रेखाताई तुम्ही छान सुगरण.
जोडीदार लाभला तुम्हा गुणवंत, 7 जन्माची अखंड सोबत आहात दोघी फार भाग्यवंत. 7 जन्माची अखंड सोबत आहात दोघी फार भाग्यवंत. सुपुत्र स्नुष्णा कन्या जावई, सुपुत्र स्नुष्णा कन्या जावई, नातू गोकुळ नांदते तुमच्या घरी, नातू गोकुळ नांदते तुमच्या घरी. असाच ईश्वराचा वरद असतो राहो तुमच्या कुटुंबावरी, असाच ईश्वराचा वरद असतो राहो तुमच्या कुटुंबावरी. परत एकदा मनपूर्वक लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या विनंतीस मान देऊन सर्वजण हजर राहिलात त्याबद्दल आमच्या कुटुंबियांतर्फे मी सर्वांचे आभार मानतो. आणि कोणी असं जाऊ नये, जेवून जावे. आपण थोडं इथे थांबणार आहोत अजूनही, पण ज्यांना घाई आहे आणि लवकर जायचं आहे लांब त्यांनी खाली जेवणाचा आस्वाद घ्यावा.